त्याचा मला ड्रेस शिवायचा आहे। एक परकर पोलकं शिवायचं आहे, उरलेलं कपड्याचं काहीतरी दुसरं कधीतरी घालण्यात येतात, नेहमी घालतच नाहीत मुली। एक एक तर ड्रेसेस 2-3दा घालतात आणि परत घालतच नाहीत। तर हा ड्रेस शिवून झाला। आय थिंक तुम्ही कुठल्या तर कार्यक्रमाच्या वेळेस नेसल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल कलरचा, त्याच्याकडे बहुतेक ह्या कलरच्या खूप साड्या आहेत। हा असा चांगला 1 मीटर हा नेसत्या बाजूचा होता, खूप मऊ आणि अंगावरती तर खूप छान आणि खूप सुंदर दिसत होते। मला बऱ्याच जणांनी विचारलेलं, ॲक्च्युली पॅटर्न जसं स्वयंपाकामध्ये आपण थोडं थोडं करतो नंतर सगळं जमतं, तसा प्रकार सगळ्यामध्येच आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही ही मी साडी दाखवली होती हळदी कुंकाच्या वेळेस, वर्कवाली आहे आणि याचा मला ड्रेस शिवायचा आहे। एक परकर पोलकं शिवायचं आहे, उरलेलं कपड्याचं काहीतरी दुसरं शिवायचं असं मी क्लिअर त्यावेळेस सांगितले होते। बऱ्याच जणांना विचारले होते, कारण नवीन साडी होती, घडीची होती, माझ्या मैत्रिणीची होती आणि ते मी हळदी कुंकाला 2-3दा नेसले आधी आणि ते दाखवलं प्रॉपर कसं दिसतं, तुम्ही पाहिलं असेल ते। तर त्याचा खूप छान असा ड्रेस बनला आहे, नवीन आहे। माझी कट करायची बिलकुल इच्छा नव्हती, ती बोलली सुद्धा तुला आवडली असेल तर तू तुझ्यासाठी ठेवून घे। ते नाही म्हणले, अशाही भरपूर साड्या आवडतात, सगळ्या साड्या मी अगर ठेवून घ्यायला लागले तर कसं होणार आहे। आणि कसं शिवलं मी ते तुम्हाला दाखवते। इकडून थोडासा उजेडाचा प्रॉब्लेम होतो, हे बंद करून देते। तर थंबनेलला त्याचा मी फोटो लावेन, जी मी साडी वेअर केली होती। हे आधी पदर हा आणि मरून आहे डार्क, आणि हे सिल्वर गोल्डन नाही आहे आणि प्युअर सिल्वर पण वाटत नाही, दोन्हीच्या मधला आहे, कॉपर पण नाही आहे, पण सिल्वरच पकडा ह्याचा असा। आणि डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे ह्याला अशी। आणि हे परकर पोलकं शिवायचं होतं, कारण भाचीला तिच्या परकर पोलकंच हवं होतं, हे भाचीने स्पष्ट सांगितलं होतं, आत्या तुझ्या साडीतून मला परकर पोलकंच हवं। आणि हे मागे अशी डोरी लावले, लटकन लावले आणि मागे हुक लावले। आय थिंक हे मला मापतीने 12 वर्षाच्या मुलीचं सांगितलेलं, मी थोडंसं जास्त घेतलं आहे, कारण हे ड्रेस कधीतरी घालण्यात येतात, नेहमी घालतच नाहीत मुली। एक एक तर ड्रेसेस 2-3दा घालतात आणि परत घालतच नाहीत। तर थोडी मोठी असेल आणि कमरेच्या वरती थोडंसं तुम्ही बांधलं तर ते व्यवस्थित दिसतं। तर हे अशा पद्धतीचं आहे। आणि ह्याचा परकर हा जो आहे हा हाफ होता आणि पदराच्या साईडला फुल जो भरलेला आहे तो कपडा तसाच ठेवला आहे। त्याचं मी काय करायचं बघते, कारण तो पदराचा हाफ भरलेला घेतला तर हा एवढाच येत होता, म्हणजे काय करू, मग हा वर्क आहे आणि भरपूर ह्याला 3 का 3.5 मीटरचा घेर घेतलेला आहे, फुल आहे। हा समोर पूर्ण हे वर्क बघा, खूप सुंदर आहे। साडी इतकी सुंदर आणि मऊ आहे आणि महागातलीच आहे, एकदम हे नाही आहे की 1000-500ची नाही आहे। आय थिंक 1800 का 2000च्या आसपासची आहे, पण त्यांना आता हवंच होतं तर काय करणार। आणि ह्याला असं मशीन वर्क आहे हे ह्याच्यात, आणि हे खूप नाजूक काम आहे ह्याच्यावरती, त्यामुळे खूप छान दिसते। समोरचा पूर्ण भाग जो आहे तो पूर्ण असा वर्क आला आणि मागे जो आहे मी हाफ साईडला पूर्ण प्लेन घेतले, म्हणजे तुम्हाला लुक तसा छान दिसायला पाहिजे। आणि नाडी केलेले ह्याच्यामध्ये, इलॅस्टिक नाही घातला, कारण इलॅस्टिक हे होतं आणि ह्याच्यामध्ये परफेक्ट असा हा मॅचिंग अस्तर वापरलेला आहे। तर अशा पद्धतीने हा एक ड्रेस शिवला आणि राहिलेला जो कपडा आहे त्याचा मी मला किंवा माझ्या मुलीसाठी शिवायला सांगितले। तिने विचारते तिला अजून हवं आहे का तुला काय वेगळं, तर बघते, कारण मी माझ्यासाठी म्हणलं की ते तसंच राहून घेते, हे दुसऱ्याचे असते तर खूप छान असं शिवायला वाटतं। आणि जेव्हा आपल्याकडे साड्या असतात, कदाचित नवीन दिलेल्या साड्या असतात आणि ते आपल्यासाठी दिलेले असतात, आपण कोणाला देऊही शकत नाही, पण आपल्याकडे सेम कलरचं किंवा त्या कॉम्बिनेशनचं असेल तर कधी कधी नको वाटतं। तर असं तुम्ही काहीतरी करू शकता, कारण हे सिल्क आहे, ह्याचं मटेरियल घेतलं तर हा मटेरियलसुद्धा महागच पडतो। एक परकर पोलकाने एक ड्रेस ह्या मुलीला होऊ शकते, म्हणजे 12 वर्षाच्या मुलीसाठी। तर आणि ह्याची बॉर्डर खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशन हा ऑफ व्हाईट आणि मरून असल्यामुळे ना उठून दिसतो। आणि मधला जो आहे ना तो त्यांनी कॉपर असं वर्क आहे ह्याचा, आणि ह्याचा थोडासा असा वेगळा आहे, म्हणजे सिल्वरमध्ये। सगळ्यांना आवडलेली, हे बघा किती छान दिसते। तर अशा पद्धतीने हा ड्रेस शिवून झाला
आय थिंक मी कुठल्या जर कार्यक्रमाच्या वेळेस नेसल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल, असं प्रॉपर त्याचा शिवायचं असं नाही, मोठ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. थंबनेलला मी फोटो लावणारच आहे त्या साडीचा, खूप सुंदर दिसतो. आणि त्याच्यावरती मी जुनं ब्लाऊज घातलं होतं प्लेनवालं, त्यामुळं तो इतका उठून दिसत होता. हेवी वर्क आणि हे असल्यामुळं प्लेन ब्लाऊज घातलं ना खूप सुंदर दिसते. तर काय झालं, डमीला असं मी दाखवते तुम्हाला. आणि बॅक कॅमेरानं आपण ह्याचा हा पूर्ण लुक पाहूया. हुकवालाच आहे आणि थोडासा लूज शिवलेला आहे. हे तुम्हाला मी दाखवते. राऊंडच गळा केलेला आणि बॉर्डरचं जेवढं आहे तेवढंच हात पाहिजे होते, पॉले नको होते. कारण हा कशावरही दुसऱ्यावरतीही ती वेअर करू शकते म्हणून हा ऑफ व्हाईट कुठंच हा टॉपमध्ये वापरलेला नाही आहे. तर हे बघा वर्क इतकं सुंदर आहे. त्याच्यात असं जवळून घेतलं की तुम्हाला थोडंसं गोल्डन, कॉपर, सिल्वर सगळंच दिसतंय. लांबून घेतलं की पूर्ण सिल्वर दिसतंय. तर हे असं आहे आणि भरपूर असा घेर आहे. असं तुम्हाला मी असं घेऊन दाखवते. हे बघा असा फुल घेर आहे आणि हा पूर्ण वर्क आला इकडे आणि मागे प्लेन आलं, त्यामुळं त्या घागऱ्याला एक वेगळा असा लुक येतो आणि खूप छान दिसतं. असेही तुम्ही हे मटेरियल घेतलं तर महागच असतात. आणि साऊथ साईडला ह्याची खूप फॅशन आहे, सिल्कमध्ये, कांजीवरममध्ये, अशा ह्याच्यामध्ये. तर हा असा लुक खूप सुंदर दिसतोय, ओरून धरून असा 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 असा. तुमच्याकडे ज्या साड्या असतील त्याचे तुम्ही ड्रेस शिवू शकता. हे आरामात 14-15 वर्षाच्या मुलीला येते. मी तिला सांगितलं मी मोठं शिवते. हा जो आहे नेपा वरती घेऊन बांधायचा तर तो होऊन जातो. आणि ब्लाऊज थोडंसं माया असतं, लूज असतं, होऊन जातं. नाहीतर काय होतं, पटकन 1-2दा वापरलं तर शिलाई पण वसूल होत नाही. तर हा ड्रेस कसा वाटला ते सांगा. आता मी राहिलेला कपडा जो आहे तो मी तुम्हाला दाखवते, किती राहिला आणि कसं आहे त्याचं वर्क ते दाखवते. ड्रेसचं मी शूटिंग घेतलं आणि ड्रेस दिला आणि मागे गणपती तिकडं जाऊन दर्शनाला आले. हळदी कुंकू दिसते तुम्हाला. ॲक्च्युली खूप थकायला झाला आहे, पण आत्ता परत तो साडीचा पार्ट जो शूट केलेला आहे शिवलेला ड्रेसचा, राहिलेला कपडा दाखवायचा म्हटल्यावर दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवावं लागेल. म्हणजे त्यापेक्षा आपण आत्ताच दाखवून घेऊया. त्याच्यात किती कपडा राहिला आहे तो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तो शिवल्यानंतर हा जो नेसता भाग होता पदराचा, आणि वैशालीला विचारलं काय करू दे. वैशाली बोलते तू तुझ्यासाठी शिव नाही तर पोरींसाठी शिव. म्हणजे तुला शिवून देऊ दे का. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तिला घ्यायला हवं होतं, पुढल्या वेळेस मी तिला दाखवते तुम्हाला. तर ती बोलते नको, मला काय नको आहे, मला कंटाळा आला कलरचा. तिच्याकडे बहुतेक ह्या कलरच्या खूप साड्या. हा असा चांगला 1 मीटर हा नेसत्या बाजूचा होता, जो मागे घागऱ्याला समोर 1.5 मीटर मागे 1.5 मीटर वापरल्यानंतर हा इतका एकदम पण घेर वापरून पण उपयोगाचा नाही. तर हा एवढा आहे. आता ह्याचा आयडिया लावावा लागेल. मी माझ्यासाठीच विचार करते, पण कधी शिवेन ह्याची काही खात्री नाही आहे मला, कारण जे काम आहे ते आधी करावं लागेल. हे आहे. आणि त्याच्यानंतर अजून हा वरचा जो आहे स्कर्ट शिवल्यानंतर हा इतका, कारण आपला साडीचा पन्नामधला हा एक 10 ते 12 इंचाचा हा इतका तुकडा राहिलेला. बाकी बॉर्डर वापरलं मी त्याला. तर हा एवढा आहे. समोरचा जो भाग होता तो तेवढा. आणि हा हे तर ॲडजस्ट करून शिवतो तेव्हा हे सगळे तुकडे सांभाळून ठेवावे लागतात. बघा साडीचं कट झालं की तुकडा होतो डायरेक्ट. आणि त्यानंतर हा होता पदराच्या इकडचा. पदराच्या इकडचा पण बऱ्याचपैकी थोडासा राहिलेला आहे. बघूया काहीतरी वेगळं तुम्ही सुचवा, मी हे सुचवते. हे नाही म्हणलं तर एक 20 इंचाचा हा कपडा आहे, 1/2 मीटर हा पदर एवढा. आणि पदराच्या बाजूचा हा इतका भाग होता, 1/4 मीटर असेल किंवा 80 सेंटीमीटर ते 90 असं, मीटर तर नाही. हा साखा भरलेला होता. तर आधी मी विचार केला होता की हा परकरला पुढे वापरूया आणि मागे प्लेन किंवा वर्कवाला, पण हा एवढाच 25% हिस्सा होत होता, त्यामुळं सोडून दिलं. आता हे मी बघते, कारण हा पदराच्या बाजूचा हा एवढा भाग भरलेला आहे. तर ड्रेसेस शिवताना ह्या सगळ्या गोष्टी खूप लक्षात ठेवाव्या लागतात की तो पार्ट आहे, हा वर्कचा पार्ट आहे, परत पदराचा पार्ट आहे. तर सगळे ॲडजस्ट करून ड्रेस खूप, एक तरी ड्रेस ज्यांचा आहे त्यांचा खूप सुंदर बसावा लागतो कस्टमरचा. राहिलेल्या कपड्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी 19-20 करून डिझाईन करावं लागतं. तेही चांगलं दिसलं पाहिजे, कारण तुम्ही पैसे घेता, फ्रीमध्ये का शिवून देत नाही, त्यांचे साडी असते. तर आत्ता मी ह्याचं बघते काय बनवायचं आहे ते. हा पण कपडा आहे. तिला मी विचारलं 2-3दा अजून कोणासाठी बनवायचं आहे का. बोलते नको, तू तुझ्यासाठी बनव,
किंवा मुलींसाठी बनव. माझ्या दोघी मुलीही तिला छान असं काकू 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 म्हणून बोलत असतात. तर असे काही मैत्रिणी आहेत की जिथं नाते आहेत माझे, तर त्यांचे शिवल्यानंतर ह्या गोष्टीसुद्धा डिस्कस होतात माझ्या, की राहिलेला कपडा काय करायचा. कधी कधी आवडला मला तर मी माझ्यासाठी मुलींसाठी शिवते आणि त्यांचे जे आहे त्यांना जसं डिझाईन हवं ते एक पीस बनवून घेते. कारण आता हे एकाचे 2 ड्रेस केले की मुली सेम सेम होतात म्हणून ते घालायला पण बघत नाहीत. आणि इतका सॉफ्ट आणि इतका छान हे कपडा आहे, हो का सॉफ्ट आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. हा कलर ह्याच्यात मिक्स होईल का असं विचारलं तर ती बोलली नाही, कारण वापरली असं ती म्हणते. कारण खूप मऊ आणि अंगावरती तर खूप छान आणि खूप सुंदर दिसत होते. मला बऱ्याच जणांनी विचारलेलं, ॲक्च्युली पॅटर्न असलं तरी खूप छान दिसतं. तर हा इतका सगळा कपडा राहिलेला आहे. आता ह्याचा कधी मुहूर्त होतो, कधी मुहूर्त लागेल माहिती नाही. लवकरच तुम्हाला हा हे ड्रेस बघायला भेटेल ह्याचाही कसं जमते. तर तुम्हाला त्या साडीचा मी जे वेअर केले होते त्या साडीचा त्याच्यावरती प्लेन ब्लाऊज घालून वर्कवाल्याचा तुम्हाला परकर पोलकं दाखवलं, राहिलेला कपडासुद्धा दाखवलं. त्याचं काय डिझाईन करणार आहे ते मी आत्ता विचार करते. जेव्हा कटिंग करताना तुम्हीसुद्धा सुचवा काहीतरी वेगळं असेल की दिसायलाही छान दिसलं. माझ्यासाठी सुचवा, मुलींसाठी बघते मी विचारते. कारण मुलीसुद्धा इतके हे ड्रेसेस घालायला बघत नाहीत. मग मला ना इतकं शिवलेले ड्रेसेस तसंच कपाटात ठेवायला नको वाटतं. 1-2दा घालतील किंवा सोडते. माझ्यासाठी शिवलं तर ते पैसे वसूल तरी होतील, शिलाई तरी वसूल होईल, म्हणजे जे काही आपला खर्च होतो त्याचा. तर दोन्हीही मी दाखवले. आणि जेव्हा तुम्ही साड्या पाठवता, ड्रेसेस शिवायचे असतात, ह्याला खूप विचार करावा लागतं, डिझाईन बसवावं लागतं, व्यवस्थित दिसायला पाहिजे. उभं, क्रॉस, आडवं कपडा, क्वालिटी सगळंच बघावं लागतं. असंच पटकन उठलं आणि कात्री घेऊन कट केलं असं होत नाही. हा 9वारीचं फिक्स असतं, कात्री घेतलं, कट केलं, शिवलं, ते फरक पडतो. एकदा ह्या साड्यांचे ड्रेसेस शिवताना एका साडीतले 1 पीस तर 2 किंवा 3 होतात. ह्यालासुद्धा विचार करायला बऱ्याच वेळ जातो. असं नाही की चला पॅटर्न दिलं आहे आणि शिवून घ्या. कारण देणारे उचलून असं सरळ माझ्या हातात साडी देतात किंवा कुरिअरने पाठवून देतात. ते मला फक्त सांगतात, बाकी सगळं डोकं तर मला लावावं लागतं. त्यात मी असे का भरपूर असे नाही, एक पण क्लास केलेला नाही आहे. ते थोडंफार जे शिकले ते शिकले त्याच्यावरूनच चालतं. त्यामुळं मला कधी कधी वाटतं की ह्याच्यामुळं मला ह्या अडचणी थोड्याशा फेस करावं लागतात का. पण डिझाईन ओव्हरऑल सगळ्यांना आवडते म्हणून मीही ते विचार करत नाही. आणि आत्ता परत ते क्लासेस करा, हे करा, नवीन डिझाईन करा, ह्याची मला गरज वाटत नाही. शिकेल तेवढं कमीच आहे. पण मी रोजचं शिकते, क्लासेस करूनच शिकतो असं नाही. क्लासेस न करता पण तुम्ही शिकू शकता. बघून तुमच्या ह्याच्याने जसं काम करता तसं प्रॅक्टिस करत गेल्यानं, जसं स्वयंपाकामध्ये आपण थोडं थोडं करतो नंतर सगळं जमतं, तसा प्रकार सगळ्यामध्येच आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.